मुंबईच्या खासगी शाळांमध्ये सध्या पालकांच्या खिशावर दरोडा टाकण्याचं काम सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। परिस्थिती नेमकी काय आहे हे पाहण्यासाठी आम्ही कुलाब्यातील काही शाळांचा आढावा घेतला। यावेळी आमच्या सूत्रांकडून जी माहिती समोर आली ती अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक आहे। सूत्रांच्या माहितीनुसार अनेक शाळांमधील काही शिक्षकांचे खासगी आणि वैयक्तिक क्लासेस सुरू आहेत। शाळेत जे शिकवले जाते तेच पुन्हा चांगल्या पद्धतीने शिकवण्याच्या नावाखाली हे शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या खासगी क्लासेसमध्ये येण्यासाठी सक्ती करत आहेत। शाळेचा पगार येऊनही आपल्या खासगी व्यावसायिक क्लासेसमध्ये येण्यासाठी या विद्यार्थ्यांना शिक्षक भाग पाडत आहेत। यामुळे पालकांना शाळेच्या फी सोबतच या खासगी क्लासेसचा आर्थिक अतिरिक्त भूदंड सहन करावा लागतोय। दुसरीकडे NCERTची पुस्तकं जी बाजारात एका रास्त दरात उपलब्ध आहेत तीच पुस्तके काही शाळांमध्ये अव्वाच्या सव्वा दरात विकली जात आहेत। याच शैक्षणिक माफियागिरीला लगाम घालण्यासाठी सरकारने एक नवीन GR काढला आहे। यानुसार शाळांना आता प्रमाणित पाठ्यपुस्तकेच वापरावी लागतील आणि कोणत्याही पालकाला ठराविक दुकानातून महागड्या खरेदीची सक्ती करता येणार नाही। नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित शाळा आणि शिक्षकांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे। शासनाने हा निर्णय कागदावर तर उतरवला आहे, पण शाळांची ही फिक्सिंग आणि शिक्षकांचे हे खासगी दुकान नक्की बंद होणार का? प्रशासन यावर नेमकी काय आणि कशी कारवाई करणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। मी दीपेश पवार, कुलाबा न्यूज 24।